आजच्या टॉपिकचं नाव काय? रेनफोर्स ब्रिक वर्क. पहिली तर गोष्ट ब्रिक वर्क आहे. ब्रिक वर्क म्हणजे कोणतं? विटाचं बांधकाम. आता विटेचं बांधकाम काय करता तुम्ही? वॉल तयार करता ना, तर मग रेनफोर्स ब्रिक वर्क आहे. नाही, आता ते जे रेग्युलर वाला वर्क आहे त्याला कोणती तुम्ही म्हणता? ब्रिक वर्क मेशनरी आहे ना. आता इथे एकच फक्त फरक काय पडला? एक शब्द एक्स्ट्रा आला. काय आला शब्द एक्स्ट्रा? रेनफोर्स. रेनफोर्स म्हणजे काय असते? रेनफोर्स म्हणजे काय असते? रेनफोर्स आरसीसी माहिती आहे ना, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजे काय करताय? कॉन्क्रीट तुम्हाला माहित होतं, पण त्याच्यात काहीतरी रेनफोर्स केलं, म्हणजे आतमध्ये ती गोष्ट टाकली त्याच्यामध्ये. आला लक्षात? तर मग ती कोणतं टाकलं तुम्ही? स्टील टाकलं. स्टील कोण टाकलं तर ते आधीच क्लिअर केला मी. का तर स्टील आणि कॉन्क्रीटचा अल्फा सारखा आहे. कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे सोबत एक्सपांड होते सोबत कॉन्ट्रॅक्ट होते. म्हणून आपण कोणतं वापरतो जनरली मटेरियल? कोणते कन्स्ट्रक्शनचं जर काम असेल त्या केसमध्ये जनरली आपण स्टीलच वापरतो. कोणतं वापरतो? स्टील. मग आता इथे जे आहे ब्रिक वर्क आहे, इथं कोणतं आहे? रेनफोर्स ब्रिक वर्क. आता रेग्युलर वाला ब्रिक वर्क तर तुम्हाला माहित आहे, पण हे कोणतं आहे? रेनफोर्स ब्रिक वर्क. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करता? काहीतरी एखादी गोष्ट रेनफोर्स करता. तुम्ही रेनफोर्स करून दुसरं काय करणार आहे? आपण स्टीलच करणार आहे. काय करणार आहे? स्टील. तर ब्रिक वर्क करताना तुम्ही कधी पाहिलं का ब्रिक वर्कच्या मदत कधी स्टील टाकताय? नाही पाहिलं ना. तर अशी केस आपल्याला गरजच नाही पडत, त्याची आपल्याला गरज पडत नाही. पण जे रेग्युलर ब्रिक वर्क आहे, रेग्युलर म्हणजे जनरल तुमची ब्रिक मेशनरी, स्टोन मेशनरी तुम्हाला माहित आहे, पण ह्याच्यापेक्षा हे थोडं ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स म्हणजे काय? रेनफोर्स ब्रिक वर्क केव्हा करायचं काम पडते? तर मेन गोष्ट हे काम कधी पडते हे महत्वाचं क्लिअर असलं पाहिजे ना. नाही तर शिकत आहे फक्त काय शिकत आहे हे माहित नाही तरी अर्थ आहे का ते शिकण्यात? तर पहिले रेनफोर्स ब्रिक वर्कची का गरज पडली? तर मेन गोष्ट हे आहे का जी भिंत राहते, जे तुम्ही वॉल बांधता, ती वॉल जे लोड घेते ते कोणतं लोड घेते? लोड बेरिंग स्ट्रक्चर माहिती होतं तुम्हाला, त्याच्यात वॉलच लोड उचलत होते. भले आता आरसीसी स्ट्रक्चर मध्ये पूर्ण लोड जरी वॉलवर येत नाही, पण त्याचं स्वतःचं डेड वेट ते येतेच. वरच्या विटीपासून तर खालच्या विटीपर्यंत वजन येतच असं ना त्याचं. तर ओव्हरऑल वजन काही ना काही तर येत असं. तर जे वजन येत आहे तर ते वजन कोणत्या प्रकारातलं असं तुम्हाला वाटते? कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल आहे? ते लोड कोणतं रे? सगळं वजन काय करते? ते विटांना दाबत आहे. म्हणजे सोप्या शब्दात काय? कॉम्प्रेसिव्ह आहे. मग ते वॉल जे आहे ते कोणतं वजन उचलून राहिली? कॉम्प्रेसिव्ह. पण तेच जर वॉलला तुम्ही जर ओढलं, ओढू तर शकत नाही तसं, पण जसं तुम्ही एखादी गाडी जेव्हा टक्कर तुम्ही पाहिलं, गाडी एखादी जेव्हा त्याला धडकते तर त्यावेळेस ते वॉल नाही का लवकर तुटते. का तुटते? टेन्शन जे आहे ते खिचते ना त्या वॉलला, असं ओढल्या जाते ना. तर त्या केसमध्ये काय झालं? जेव्हा गाडी धडकून राहिली त्या केसमध्ये ते ओढल्या जातं, त्या केसमध्ये काय झालं? तिच्या अंगात टेन्साईल ताकद घ्यायची जास्त आहे का? टेन्साईल ताकद किंवा एक शिअर कॉन्सेप्ट असतो. शिअर माहिती आहे तुम्हाला? ऐकलाय का शब्द शिअर? शिअर होणे, शिअर फोर्स ऐकण्यात नाही का तुमचं? जसं एक गोष्ट काय आहे? कॉम्प्रेस होणं म्हणजे एखादी गोष्ट दाबतो, आणि टेन्साईल म्हणजे ओढतो. आणि शिअर म्हणजे कसं? तर सोप्या शब्दात सांगायचा उद्देश, तुम्ही जर सेप घेतला ऍपल आणि त्याला जेव्हा तुम्ही चाकूनी कट करू राहिले, तर चाकूनी कट करताना तुम्हाला काहीतरी फोर्स चाकूवर द्यायला लागते ना, त्याच्याशिवाय कट होते का? नाही होत. तर जेव्हा तो चाकूनी जेव्हा फोर्स देतात तो म्हणजे सांगायचा उद्देश कसा? म्हणजे आता आपण जर आपण काय पकडला? सेप पकडला हा, आणि या सेपला जेव्हा तुम्ही चाकूनी कट करता, जर सपोज अशी स्लाइस होत आहे ना, तर चाकूनी तुम्ही काहीतरी त्याच्यावर फोर्स देत आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही काहीतरी ताकद लावत आहे आणि हा काहीतरी जे मटेरियल आहे म्हणजे स्वतःच्या सेफ समजा, हे पण स्वतः काहीतरी ताकद लावत आहे का तो त्याला कट करू नाही शकला पाहिजे. तुम्ही त्याच्यापेक्षा नॉर्मल फोर्स लावला तर कट होते का? नाही होत ना. थोडासा फोर्स लावला तर कट होते का? नाही. म्हणजे त्यावेळेस काय तेवढी ताकद तो लावून राहिला, त्या फोर्सला रिजिस्ट करायला तुम्ही जेवढी ताकद लावत आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्या ताकदपेक्षा जास्त ताकद लावता त्यावेळेस काय होते? ते कट होते. त्यावेळेसच कट होते ना. तर म्हणजे ह्या सरफेस जे आहे, म्हणजे हा जर आपण झूम केला सपोज, हा कट जर केला चाकून सपोज, हा आता जर सपोज काय होईल? असा सेक्शन तयार होईल आणि अर्धा सेट तुमचा असा होईल ना, म्हणजे इकडचं जे काय हा असा पोर्शन तयार होईल ना, तर तुम्ही चाकूनी खाली फोर्स मारत होते आणि हा स्वतः मटेरियल असा वरती एक फोर्स देत होता. हा जो सरफेस वरचा जो फोर्स आहे कोणता? हा सरफेस वरचा. हा कोणता सोप्या शब्द? शिअर म्हणतात त्याला. काय म्हणतात? शिअर. म्हणजे एखादी गोष्ट अशी तुम्ही तोडता कटकन, तर त्या केसमध्ये तुम्ही काय देता? त्याच्या शिअर देता. कारण अशा डायरेक्शन मध्ये जो फोर्स आहे कसा दाबून राहिले, म्हणजे काय करायला एका ह्या डायरेक्शन मध्ये एखादी गोष्टीला तुम्ही असं प्रेस करताय, ही कोणती गोष्ट आहे? कॉम्प्रेस होऊन राहिली. आता या गोष्टीला जर सपोज तुम्ही इकडून ओढत आहे, आपण लक्षात, हे काय होत आहे? टेन्शन होत आहे. टेन्शन होत आहे, हे कॉम्प्रेस होत आहे. पण हीच त्या गोष्टीला एक केस काय तुम्ही असा फोर्स लावताय, कसा?
व्हर्टिकली चाकू. आता पाहिलं नाही मटेरियलवरून समजलं तुम्हाला असा फोर्स लावतात. तर मग ह्या सेक्शन मध्ये कसा फोर्स तयार होईल, असा फोर्स येईल ना सरफेसला हा जो फोर्स तयार होतो त्याला कोणता फोर्स म्हणजे शिअर फोर्स. तर मग आता जेव्हा शिअर आणि टेन्साईल, आता क्लिअर झालं ना फोर्स तुम्हाला, शिअर फोर्स असते, टेन्साईल असते आणि कॉम्प्रेशन. तर तुम्ही पाहिलं तुमची ब्रिक नाही का कॉम्प्रेशन फोर्स तर उचलत आहे, पण राहिला विषय कोणता टेन्साईल फोर्स आणि शिअर फोर्स. ह्या गोष्टी उचलत आहे का तुमची साधी वॉल उचलत आहे का नाही उचलत आहे. तर मग त्या गोष्टीमध्ये त्याला रेजिस्ट करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट टाकावं लागतं. का रेन्फोर्समेंट टाकतो, कारण तुम्हाला माहित आहे स्टील काय उचलू शकते, टेन्शन उचलू शकते, आणि टेन्शन उचलतो सोबत शिअर पण उचलते. हे सगळे कन्सेप्ट तुमच्या बीम कॉलम मध्ये येते. टेन्साईल फोर्स, कॉम्प्रेशन फोर्स जे आहे ना, कोणता मेंबर काय आहे, तर ह्या गोष्टीचा विचार करूनच तो लोहा डिझाईन केला जातो. म्हणजे तुम्ही स्टिरअप वापरता ना, त्या स्टिरअपची पेसिंग कॉर्नरला खूप कमी राहते. म्हणजे पेसिंग म्हणजे गॅप. तुम्ही जर कधी एखादा जर बीम ऑब्झर्व केला असेल साईडवर जाऊन, तर त्या बीमच्या जेव्हा तो कॉर्नर आहे ना, सपोर्ट जो आहे, सपोर्टच्या जवळ पेसिंग नाही का स्टिरअपची जवळ राहते. म्हणजे जवळ राहते 10 सेंटीमीटरलाच एक स्टिरअप टाकते. आणि जसं जसं मला दूर होते ना सेंटरमध्ये, त्याची गॅप मोठी राहते. म्हणजे जर सपोज कॉर्नरला जर सपोज नाही का ते 4 इंचावर असेल, म्हणजे 10 सेंटीमीटरला असेल, तर मधात ते स्टिरअप मधली गॅप, स्टिरअप माहिती ना रिंगा द्या, तर स्टिरअप किती गॅप राहील त्याच्या 6 इंच राहू शकते. किती 150 सेंटीमीटर. हा फरक का पडलाय, हा सगळा शिअर फोर्सच्या पडलाय. कारण रिझन असा आहे की कॉर्नरला शिअर फोर्स जास्त असतो आणि सेंटरमध्ये शिअर फोर्स कमी असतो. म्हणून कॉर्नरला तो शिअर फोर्स रेजिस्ट करायसाठी तुम्हाला स्टिरअप काय करायला लागून राहिल्या, जास्त द्यायला लागून राहिला. म्हणजे जवळ घेतल्या ना तुम्ही, आणि सेंटरमध्ये स्टिरअप्स नाही का तुम्हाला काय करायला लागत आहे, कमी द्यायला लागत आहे. तर आलं का लक्षात तो का फरक पडतो. आणि इथं चाकू सारखं काम कोण करून राहील, तुमची वॉल त्याला अशी, हा काय तुमचा बीम, हे वॉल, असं आलं लक्षात. चाकूची ऍक्शन करताना म्हणून इथं काम राहिलं, एवढा जो झोन राहतो तो किती असतो, डी असतो तसा. म्हणजे डेप्थ ऑफ बीम जेवढा राहते ना, आता हा किती आहे, सपोज 2 फूट आहे, मग 2 फूट जसा आडवा राहतो. त्याचे IS मध्ये स्पेशल IS 456 मध्ये सांगितलं आहे कोणत्या केसमध्ये किती डिस्टन्स घ्यायचं, ते लागेल समोर 11 सांगेनच बीमच्या केसमध्ये. पण तसा क्रायटेरिया राहतो का किती लेंथ पर्यंत तो स्टिरअप द्यायला पाहिजे असते. जसं एक L/4, L/7 अशी पण क्रायटेरिया बेंट अप बार जे प्रोव्हाइड करतो ना, त्याच्यासाठी प्रोव्हाइड करत असते का L/4 वर बेंट अप बार बेंड केला जाते. हे क्रायटेरिया डिटेलमध्ये त्या बीमच्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन करा. तर मग आता सांगायचं उद्देश मेन हेच सांगत होतं बघा, कॉम्प्रेशन फोर्स तर तुम्ही तुमची जनरल जे वॉल आहे, जनरल नेहमीचे जे वॉल आहे ते काय करताय, रेजिस्ट करताय. पण तुम्हाला टेन्शन आणि शिअर फोर्स जर रेजिस्ट करायचं असेल, त्या केसमध्ये कोणतं काम पडतं तुम्हाला, रेन्फोर्स ब्रिकवर्कचं काम पडतं. आणि तुम्ही लोहा टाकता तर तुमची जे रेग्युलर वॉल आहे त्याच्यापेक्षा तर ते स्ट्रॉंग होणार नाही का, तुमचा एक साधा माइंडसेट स्ट्रॉंग होणार नाही का. आणि ते ठेवल्या कसं जाते, जसं आता तुम्हाला वेगवेगळे बॉन्ड माहिती आहे वॉलमध्ये, कोणते बॉन्ड आहे, इंग्लिश बॉन्ड आहे, त्यानंतर कोणता फ्लेमिश बॉन्ड आहे, फ्लेमिश बॉन्ड. त्यानंतर हेडर बॉन्ड आहे, स्ट्रेचर बॉन्ड आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या हेडर सारखे विटा राहते, त्याला कोणता बॉन्ड म्हणतो, हेडर बॉन्ड. ज्याच्या स्ट्रेचरच्या साईडनं पूर्ण विटा ठेवतो त्या कोणता, स्ट्रेचर बॉन्ड. त्यानंतर मला सांगा हाफ ब्रिक वॉल जर असेल तर त्या केसमध्ये कोणता बॉन्ड राहील, हेडर बॉन्ड का स्ट्रेचर बॉन्ड, कोणता बॉन्ड राहील. हाफ ब्रिक वॉल जर असेल तर कोणता बॉन्ड, एवढा विचार करायचं काम काय पडते, कारण तुम्ही नाही का कधी ते इमॅजिन नाही केलाय, तुम्ही फक्त काहीतरी थिअरी वाचली आहे म्हणून तो प्रॉब्लेम होते. मेन मुद्दा का थिअरी वाचल्याच्या नव्हते. आता एक हाफ ब्रिक वॉल किती इंचाची राहते, तुम्ही घरी ऐकून असाल ना, भिंत किती इंचाची वापर ऐकून ना तुम्ही, 4 इंची ऐकून असाल ना, 4 इंची 4.5 इंची काहीतरी ऐकून असाल. 4 इंची तर ऐकून आहे ना, ठीक आहे 4 इंची वॉल. आता 4 इंची जर वॉल आहे, किती आहे 4 इंची, 4 इंची. आता फूट असं दाखवते, इंचाला 2 दाखवते. 4 इंची, 4 इंची म्हणजे किती सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. हे तर क्लिअर आहे तुम्हाला. आता जे तुमची ब्रिक आहे, काय ब्रिक आहे, मी काढतो ब्रिक. आता ही जी ब्रिक काढली का, आता या ब्रिक मध्ये ही साईड किती आहे, किती असते, 9 असते. विथ मटेरियल लावून ही 10 होते. 9 सेंटीमीटर ही आहे, ही 19 सेंटीमीटर आहे, आणि
ही इकडची पण 9 सेंटीमीटर आहे. म्हणजे डायमेन्शन जर ऐकलं तुम्ही तर काय 19/9/9 आणि नॉमिनल साईज जर पकडलं पूर्ण ते जर सिमेंट पकडून तर किती असेल 20/10/10. तर अशी ही काय ब्रिक आहे. मग आता 20/10/10 ची जर ही ब्रिक आहे तर 20/10/10 ब्रिक मध्ये तुम्ही एक विचार करा, जर आता हा जो बॉन्ड आहे अशा जर सगळ्या विटा लावल्या एका लाईन तर कोणता बॉन्ड तयार होते? हेडर होते ना, कारण डोळ्यांना काय दिसतं तुम्हाला? हेडर दिसतं. हीच विट जर अशी लावली सगळ्या विटा अशा लावल्या तर कोणता बॉन्ड तयार होते? स्ट्रेचर बॉन्ड. हे क्लिअर झालं ना, हेडर बॉन्ड आणि स्ट्रेचर बॉन्ड. मी काय म्हटलं का तुम्हाला कोणती ब्रिक वॉल म्हटलं? हाफ ब्रिक वॉल. ही कोणती वॉल आहे? हाफ ब्रिक वॉल. आता तुम्ही विचार करा, तुम्ही हाफ ब्रिक वॉल बनवायची आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्याची थिकनेस 10 सेंटीमीटर ठेवायची आहे. तर मग तुम्ही विट कशी ठेवसान? अशी ठेवसान का अशी ठेवसान? पलटवसान ना. म्हणजे मग कोणता बॉन्ड तयार होते? म्हणजे हाफ ब्रिक वॉल साठी कोणता बॉन्ड राहते? कन्सेप्ट समजला का? म्हणजे काही पाठ करायची गरजच नाही आहे, फक्त थोडा विचार करायचा का आपल्याला हाफ ब्रिक वॉल पाहिजे आणि हाफ ब्रिक वॉलची थिकनेस किती राहते? 10 सेंटीमीटर. म्हणजे 10 सेंटीमीटर असा आला पाहिजे ना. मग असा ठेवला तर आपल्या डोळ्यांना सगळं काय दिसणार आहे? स्ट्रेचर. म्हणजे तो बॉन्ड कोणता झाला? कोणता बॉन्ड झाला? स्ट्रेचर बॉन्ड. तर लक्षात, हा बॉन्ड कोणता? स्ट्रेचर बॉन्ड. त्यानंतर तर असे ब्रिकचे बॉन्ड आहेत, इंग्लिश बॉन्ड आहे, फ्लेमिश बॉन्ड आहे, त्यानंतर हा हिडर बॉन्ड आहे, तो एक कोणता? स्ट्रेचर बॉन्ड. असा बॉन्ड जर असेल तुमचा स्ट्रेचर आणि अक्षरशः दिसत असेल तर कोणता तुमचा? हेडर बॉन्ड. हा, तर इंग्लिश बॉन्ड मध्ये पण सांगायचं होतं, इंग्लिश बॉन्ड जो राहते ना तो काय असते? स्ट्रॉंग असते. काय असते? स्ट्रॉंग असते. आणि फ्लेमिश बॉन्ड जो राहते ना तो दिसायला चांगला राहतो. कसा राहतो? दिसायला चांगला राहतो.